देवाच्या मलिनाचा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. प्रथमतः रंग देवता आणि त्या स्थान देवतेला विनम्र अभिवादन करून परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेल्या या निसर्गरम्य कणकवली नगरीमध्ये आज सुदर्शन प्रासादिक भजन मंडळ तेलीआळी हरण्याआळी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे 21 सप्टेंबर 1968 रोजी
ठिकाणी जागेवरती 40 भजनप्रेमी या भजनाच्या पोटी शहीद झाले. त्यानंतरच्या 2-4 दिवसातच आणखी 15 जण असे मिळून 55 जण हुतात्मे झाले आणि झाले तर 57 लोक या अपघातामध्ये जखमी झाले. तो दिवस आजचा दिवस म्हणजे शनिवारचा सर्व पितरी अमावस्येचा दिवस होता आणि तेलीआळीतून निघालेला ट्रक, त्या ट्रकचा नंबर होता MHL 412 आणि तो ट्रक सन्माननीय शिरसाट यांच्या मालकीचा होता. आणि त्या ट्रकमध्ये अनेक भजनप्रेमी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी निघालेले होते आणि या भजनप्रेमीमध्ये तरुणांचा भराणा अधिक होता. काही जणांचं तर नुकतंच लग्नच होऊ नये 2-4 दिवस झाले होते. खरं सांगायचं तर या कणकवलीमध्ये जवळजवळ प्रत्येक घरातील कोण ना कोणतरी एक व्यक्ती मृत्यूमुखी पडली होती. इतका भीषण अपघात त्या ठिकाणी झाला होता. त्या सुदर्शन मंडळाचे बुवा अर्जुन तावडे विरुद्ध तोंडल येथील बुवा सन्माननीय परशुराम सावंत यांच्यामध्ये तो जबरदस्तीचा सामना रंगणार होता. आज गेली 57 वर्ष या आठवणी या भजनाच्या माध्यमातून हे सुदर्शन मित्रमंडळ जागवत असतं आणि या भजनाच्या माध्यमातून या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आजचा दिवस म्हणजे सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी दरवर्षी कार्यक्रम असतो. पावसाच्या व्यत्ययामुळे आज कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आणि आज शनिवारचा दिवस धरून या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होतोय. सर्व हुतात्म्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतोय. जे या ट्रकमधून बचावले त्या सर्वांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय. आजचा हा सामना या निमित्ताने आयोजित केलेला आहे. आम्हा 2 मान्यवर बुवांमध्ये हा सामना रंगतोय. बुवांना या ठिकाणी मला वाटतं 3ऱ्या वेळी संधी मिळाली आहे. मला या ठिकाणी 2ऱ्या वेळी संधी मिळालेली आहे. आज या 2020 सामन्यासाठी आम्हा 2 मान्यवर बुवांची निवड करण्यात आलेली आहे. मी स्वतः संतोष दत्ताराम जोईन, श्री बुद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट पुरी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मला या ठिकाणी पक्वादाचे साथ संगत करण्याचे आमच्या कोरेगावचे सुपुत्र सन्माननीय अक्षय उर्फ बबलू मेस्त्री आणि त्यांना तबल्याचे साथ संगत करण्याचे आमच्या कोरेगावचं रत्न बबलू मेस्त्री यांचे गुरुबंधू सन्माननीय मांगेरी काळी आणि माझे सर्व कोरस मंडळ यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा सुप्रसिद्ध भजन सम्राट कैलासवासी चिंतामणी मांचाळ बुवा यांचे पट्ट शिक्षक. भजन कसं करावं, पेटीची कला कशी सादर करावी, एका रागामधून दुसऱ्या रागामध्ये कसं सहजगती फिरावं याचं ज्ञान असणार या सिंधुदुर्गाचे सिंधुरत्न बुवा म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं ते सन्माननीय विनोद चव्हाण बुवा, सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट रोडकेवरती, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. त्यांना सुद्धा पक्वादाची साथ संगत करणारे आमचे परममित्र सन्माननीय खुशाल घोष, त्याचप्रमाणे तबल्याचे साथ संगत करणारे सन्माननीय अभिषेक सुतार आणि सर्व कोरस मंडळी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या भजन रसिक मायबाप श्रोत्यामध्ये अनेक नामबद्ध भजनी कलाकार, पक्वाद दशावतारी कलाकार, अन्य कुठले कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असतील. सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होऊन सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी याच्यामध्ये सन्माननीय उंबरकर गुरुजी अनेक पुरस्कारांनी ज्याला सन्मानित केलं गेलं ते सन्माननीय उंबरकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय सुजित परबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवाजी मडव गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अभिषेक शेरसाट
मानाची मानवंदना या ठिकाणी देतोय. त्या ट्रकमधून ते या ठिकाणी सुखरूप बचावले. सर्वांची नावं घेत आहेत. सन्माननीय धोंडी आरोग्य असतील, त्याप्रमाणे दिनेश वालावकर असतील, अन्य या ठिकाणी उपस्थित असतील सर्वांच्या चरणांचे नतमस्तक होतोय. माता भगिनी सुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणांची मानाप्रमाणे नतमस्तक होतोय. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आम्हाला मिळाली. बाबू गुरव यांचे सुद्धा आभार मानतोय. सर्व युट्यूब चॅनलवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. जमलेला सर्व भजन रसिक मायबाप सर्वांना देवार वंदन करतो. शिष्याचा महामेरो बहुत जनाची आधार अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी म्हणून इतिहासाचं मानवलेले त्या महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्रावर 1464 कलेने नसलेल्या गणपती गणरायाला वंदन करून विजयी देवता शारदा मातेला नमस्कार करून पंचवीस परमपूज्य आहोत भारत चरणाची नमस्कार करून आणि गुरुमाऊली सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधरबुवा मुंडेकर यांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी मला जन्म देऊन या जगाचा रत्नमठ दाखवला. त्यामुळे अपार तुम्ही तुझ्या शिवाला वंदन करून सदैव तमाम भजन रसिक मायबाप सोन्याच्या साक्षीला या ठिकाणी सामने त्यांची संगीत बनवारी वर्षाच्या जंगी सामनेला आणि त्या भगवत रचनाबद्दलला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अपनी झलक सबसे अलग. धन्यवाद. अतिशय सुंदर सुरेल अशा प्रकारची सुरुवात आमचे प्रतिस्पर्धी व सन्माननीय विनोदजी चव्हाण या ठिकाणी केलेले आहेत. मनापासून त्याचे आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या या माऊलीसाठी करू. काय ज्येष्ठ श्रेष्ठ व बरोबर ज्यांची भजनं ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो आणि या भजन क्षेत्रामध्ये भजन करताना अशा महान भजनी बुवांनी आम्हाला साथीला घेऊन हा भजनाचा रथ हाकण्याचा प्रयत्न करतात. ते माझे परममित्र सिंधुरत्न बुवा विनोदजी चव्हाण बुवा यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. अतिशय बुवा आजचा पवित्र दिवस तसाच काळा दिवस म्हणून या भजन क्षेत्राला मिळालेला आहे बुवा. कारण सूर्य कोणाला झाकू शकत नाही, डोंगर कोणी वाकू शकत नाही. आणि आज या कणकवलीमध्ये हे सुदर्शन मित्रमंडळ या शहीदांची आठवण करतं. या शहीदांची आठवण हा जन्मत आहे. 1000 जन्म जरी झाले तरी ही आठवण कधी मिटणार नाही. हा काळा दिवस कधी या भजन रसिकांच्या मनातून जाणार नाही. या काळा दिवस कधी भजन रसिकांच्या मनातून जाणार नाही. खरोखरच अतिशय सुंदर भजनाचं सादरीकरण करण. भजन म्हटल्यानंतर भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात. मनातील वाईट विचार काढून टाकण्याचे अमूल्य साधन म्हणजे हे भजन आहे. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी अद्भुत शक्ती म्हणजे हे भजन आहे. आणि या भजनाचं सादरीकरण करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलंय. मनापासून तुम्हा सर्वांचे आभार मानतोय. या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय मालवणकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. भालचंद्र महाराज भजन मंडळ कणकवली सन्माननीय मालवणकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या बाजूला येऊन या खुर्चीचा सन्मान राखावा आणि त्यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तबल्याची मॉनिटरला द्या. या आमच्या मालवणकर बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. कणकवली म्हटल्याच्या नंतर मालवणकर बुवांचं नाव भजन रसिकांच्या हृदयामध्ये
त्यांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतो आणि या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोधी कुतूहलकरा, आत्मविरोधी कुतूहलकरा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, विवाह करुणी मदन झालीला, विवाह करुणी सनी ध प म प ध नि सा रे सनी ध प म प ध म ध प ध म रे विवाह करुणी मदन झालीला, मग मदन मित्र इंदू देवीला, मग मदन मित्र इंदू देवीला, धनवैरागी दूत खेळला, धनवैरागी दूत खेळला, गौरीचा तो अंकित झाला, गौरीचा तो अंकित झाला, परमेशाच्या ऐशा लीला, परमेशाच्या ऐशा लीला, कवी उन्नगात विस्मयकारा, नमन नटवरा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा, नमन नटवरा, नमन नटवरा विस्मयकारा. माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी, माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी, माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी, माय बाप दोन्ही विठ्ठल
शरण आलो ज्ञात वचरणी शरण आलो ज्ञात वचरणी भक्तिरसाची चंद्रभागा भक्तिरसाची चंद्रभागा वाहे झुळ झुळ गाई अभंगा वाहे झुळ झुळ गाई अभंगा भाऊनी आलो तुम्हा भेटाया भाऊनी आलो तुम्हा भेटाया झाले दर्शन शमली काया आमच्या साऊंड सिस्टीम वाल्यान गुरव काकासाठी एकदा जोरदार अतिशय सुंदर साऊंड वरी सांगितलं तुमच्या रागवाचो आमचो अधिकार आहे
आम्ही एवढे बालिश नाही, पण अतिशय सुंदर या कंट्रोलमध्ये जिथे साऊंड असतो त्याच्यामध्ये आमच्या गुरु साहेबांचा नंबर लागतो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद. कैलासवासी माधुरी प्रवीण पारकर, कैलासवासी प्रवीण यशवंत पारकर यांच्या स्मरणार्थ मयूर पारकर यांच्याकडून हे माझ्यासाठी बहुमूल्य असं 51 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. आणि कैलासवासी माधुरी प्रवीण पारकर आणि कैलासवासी प्रवीण यशवंत पारकर यांच्या आत्म्यात चिरशांती लाभू दे अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय. धन्यवाद बुवा. अतिशय सुंदर बुवा या ठिकाणी भजनाची सुरुवात केलेली आहे. काय बुवा 2-3 वेळा या ठिकाणी आम्हाला भजन रसिक या ठिकाणी बोलवतात. हे आपली कुठेतरी पुण्याई, आपण कुठेतरी वाढवडिलांनी आपल्या केलेली पुण्याई आहे. आणि आमच्या पंचरत्न बुवानी लावलेला एक वृक्ष, आज त्या वृक्षाची कुठेतरी आम्ही फांद्या आहोत आणि हा वटवृक्ष मोठा करण्याचा या ठिकाणी आम्ही आटोकाट प्रयत्न करतो. खरोखर या जागेचं पावित्र्य काय आहे ते आम्हाला माहिती आहे. आणि या ठिकाणी एवढे दर्दी भजन रसिक श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद या सर्व भजन रसिक मायबाप श्रोत्यांसाठी करूया बुवा. खरोखर बुवा या ठिकाणी भजनाची सुरुवात अतिशय सुंदर या ठिकाणी बुवानी केलेली आहे. कारण बुवांच्या भजनाला नाव ठेवण्याचा माझा अधिकार नाही, कारण एवढा मी मोठा कलाकार नाही. बुवानी माझी स्तुती केली बुवा. मला खूप आनंद वाटला, कारण एका मोठ्या माणसाच्या मुखातून समोरच्या व्यक्तीबद्दल चांगले उद्गार निघणं बुवा ही कुठेतरी आम्ही केलेल्या चांगल्या कार्याची पोचपावती आहे. नाहीतर आज बुवानी सांगितलेलं की 2020 पारंपरिक बारा गेल्या, 2020 आलं, त्याच्यानंतर 10-10 येईल, 5-5 येईल, आहे का बुवा. आणि मग हे दांडेपडके घेऊन एकामेकाचा कांडाप काढायचा, बिदाई घ्यायची, वाटेक लागायचा आणि मग सकाळचा पाकिट फोडून मग डॉक्टराकडे यायचा. अशी परिस्थिती झालेली आहे बुवा. 2020 म्हणजे बुवा हेच आहे. आज 2020 म्हणजे माझा झेंडा कुठेतरी फडकत राहू दे आणि समोरच्याचा खाली उतरू दे, ही भजनाची परंपरा झाली. पण बुवा जे चांगलं आहे ते चांगलं आहे, नाही का बुवा. आज जे दिसत नाही ते शाश्वत आहे, जे दिसतं ते नाशवत, नाही का बुवा. आज हे भजन पूजन नामस्मरण सत्संग चालू आहे, तो फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोरावरती, नाही काय. आधी मंदिरं दिसतात आणि आज हा मराठी माणूस या महाराष्ट्रामध्ये ताट मानेने जगतोय तो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोलत असल्यामुळे. एका जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैवत. कारण तेला वाचून किंमत काय समईच्या वातीला, धारे वाचून किंमत काय तलवारीच्या पातीला, पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यायाने या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या हे कुठेतरी देणं लागतो आम्ही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्मला तो छावा छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बुवा. आपल्या धर्मासाठी ज्याने शत्रू पुढेही मान झुकवली नाही असा राजा माझा धर्मवीर छत्रपती संभाजी राजा बुवा, नाही काय. आज या ही दैवत आपल्या या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली, नाही काय. ही दैवत अनेक देवदेवतांच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेला हा महाराष्ट्र. आणि बुवा हे कणकवली म्हटल्याच्या नंतर परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या पदस्पर्शाने कनकवल्ली म्हणजे कनक म्हणजे बुवा सोन्याची नगरी ज्यांनी करून दाखवली ती भालचंद्र महाराजांच्या बरोबर की नाही. या ठिकाणी भजन हे झालंच पाहिजे आणि या भजनाच्या माध्यमातून चांगलं भजन प्रबोधन हे निश्चितच या ठिकाणी आम्ही दोन्ही बुवा देण्याचा प्रयत्न करणार. नोटीस करायला सुरुवात. सारे मप रे मपनी पनी पमरे पमरे निरे सा सारे मप रे मपनी
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नाच नाच रे गजानना वाजे मृदुंग वाजविना रे नाच वाजे मृदुंग
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या तुमच्या टाळ्यांचा आशीर्वाद बरोबर आमचं हे टॉनिक आहे. तुमच्या टाळ्या म्हणजे आमचं हे टॉनिक आहे. या ठिकाणी सन्माननीय आमचे मालवणकर बुवा यांच्याकडून उत्कृष्ट पक्वास सादरीकरण केलं त्याबद्दल आमचे पक्वास अक्षय मिस्त्री यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्याचप्रमाणे पक्वास वादक साठी सन्माननीय गिरीश पाटील, संदीप पांचाळ, अक्षय चव्हाण यांकडून सुद्धा हे 101 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे वसंत नारायण आरोलकर, वासुदेव नारायण आरोलकर यांच्या स्मरणार्थ संतोष आरोलकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 201 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. आणि वसंत नारायण आरोलकर आणि वासुदेव नारायण आरोलकर यांच्या पुण्याने पवित्र आत्म्यास चिरशांती लावते अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय. या ठिकाणी बुवाश्री संतोष जोईल यांच्यासाठी बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात हे गाणं सादर करण्यासाठी सन्माननीय बंडू हरणे यांच्याकडून फरमाईश आलेली आहे. गजराच्या माध्यमातून बुवा जेवढ्या फरमाईश येतील त्या गजराच्या माध्यमातून सगळ्या पूर्ण करूया. कारण कसं आहे बुवा, भजन रूपाचा अभंग हे पूर्ण व्हायलाच पाहिजे नाही का बुवा. आणि हे भजन पूर्ण झाल्याच्या नंतर मनोरंजनासाठी गजराच्या माध्यमातून भरपूर वेळ आहे.
मी या ठिकाणी काय मोठा भजनाचा पंडित नाही, पण जे आज मी या प्रयत्न वन सांगितलं की मुंगी होऊन साखर खावं नाही काय. कधी पण माणसाने लहान होऊन आपल्याला येत नसेल प्रामाणिकपणे सांगायचं मला येत नाही, येत असेल तर तोडकं मोडकं वाजून दाखवण्याचा प्रयत्न, कारण प्रयत्न वाढीचे गणिता ते नाही गेले. कारण चंद्रकांत कदमबुवांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शोधला तर सशात सुद्धा शिंगावा, बरोबर की नाही बुवा. फक्त आपण प्रयत्न करू पडू, प्रयत्न जर केलो तर निश्चितच त्याचा फळ आपल्याला मिळतात नाही का बुवा. बुवानी चंद्रकांत कदमबुवांची आठवण काढली, बरोबर बुवा. पंचरत्न आपल्यामधून होऊन गेले, पण त्या पंचरत्न बुवानी जो भजनाचा या हरिनामाचा जो वारसा जो चालू ठेवलाय तो अविरतपणे या ठिकाणी चालवण्याचा प्रत्येक भजनी या ठिकाणी प्रयत्न करतो. या ठिकाणी मला वाटतं गुंडू सावंत बुवांची कोरस मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे निलेश किरोस्कर या ठिकाणी उपस्थित मंडळाच्या वतीने सुद्धा ते बुवा आले काय एकटेच तुम्ही बगळ्याची माळ फुले अजुनी अंबरात, बगळ्याची माळ फुले अजुनी अंबरात. ही सुरुवातीला सांगले आपल्या येत नाही त्याच्या भानगडीत पडायचा नाही. माका त्याच्यातला बरोबर आपल्या त्याच्यातला जमत नाही, फक्त काही सुरात हात टाकून फक्त म्हणाव घेता काय बघलंय. त्याचं कसा होतं ना, मी गळ्यात आणि तू माळ्यात आणि उगाच दोष आमच्या गळ्यात. या ठिकाणी बुवांनी सांगितलं की बरोबर आज या भजन क्षेत्रामध्ये मनोरंजन बुवा काय असतं. मनोरंजनाच्या बाबतीत कशी हाताची पाची बोटं सारखी नसतात, कोणा मिमिक्री येत असतात, कोणा भजन येत असतात, कोणा कोणतो पहाडी आवाज असतात नाही का बुवा. हे सगळ्या कला या भजन क्षेत्रामध्ये अजूनही शाबूत आहे नाही काय. आणि याच्यामध्ये या भजन क्षेत्रात आमचे गुंडू सावंत बुवा असतील, विनोद सावंत बुवा असतील, आमचे लोके बुवा असतील, जातात तिकडे आमच्या दोन बुवांची आठवण निश्चितच ते करतात. एक म्हणजे संदीप पुजारे बुवा आणि दुसरा म्हणजे संतोष जोईल बुवा. यातच बुवा तुमचे खूप खूप आभार मानतो, तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे की कुठे गेल्याच्या नंतर तुम्ही आमची आठवण काढताय. तर बुवा सगळं नाही का बुवा. चला हवा येत्या प्रेम बुवानी सांगितलं की आज या भजन क्षेत्रामध्ये भाऊ कदम नाही का बुवा आणि आमचे प्रभाकर मोरे काय युनियन आणि ते दुसरे आमचे काय अरुण कदम. तुमचा आवाज तो पहाडी आवाज लागणारच नाही. हा आणि प्रभाकर मोरेंचा गाणं आवाज म्हणजे या गाणं त्यांनी आपल्या गावात गाता गाता बुवा संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी ते गाणं प्रसिद्ध केलं. एकदा जोरदार टाळ्या आमच्या आपल्या भाऊ कदम सुद्धा आपले मालवणी माणूस नाही काय. भाऊ कदम म्हटल्याच्या नंतर बसल्या जाग्यावर माझ्यासारखे विनोद करणारे माणूस. त्या भाऊ कदमांना एकदा कोणीतरी विचारलं, भाऊ कदम तुमचं स्वतःचं असं काय आहे, तुमचं स्वतःचं असं काय आहे. तेव्हा भाऊ कदमांनी डायरेक्ट त्या जाग्यावर उत्तर देऊन टाकले. एकदम चलाक माणूस, आमच्या खुडीगावचा रत्न आहे ते आणि एकदम चलाक माणूस ताबडतोब उत्तर दिल्याने. भाऊ कदम काय सांगतात आहे, माझं स्वतःचं असं एक म्हणणं आहे. काय म्हणणं आहे, उन्हाच्या राही राहीने पाय माझे जळतात, उन्हाच्या राही राहीने पाय माझे जळतात. म्हणून काय झालं, उन्हामुळेच तर पापड वाळतात. पापडच जर वाळले नाही तर काय खाणार थंडीला, पापडच जर वाळले नाही तर काय खाणार थंडीला. आणि पायच जर जळले नाही तर मलम कुठे लावणार. तुम्ही सांगा, मांडीला मांडीला आता का नंतर करू नका काय व्हा. आपला स्वतःला काय नाही, कारण या जगामध्ये दुसऱ्याला रडवणारे माणसं भरपूर आहेत. या जगामध्ये दुसऱ्याला रडवणारी माणसं भरपूर आहेत आणि या जगामध्ये दुसऱ्याला हसवणारी माणसं कमी आहेत. या
दुसऱ्याच्या चेहऱ्याकडे बघून आनंद प्रत्येकाने साजरा केला पाहिजे, नाही काय? प्रत्येकाने आनंद साजरा केला पाहिजे आणि येणारा दिवस प्रत्येकाने आनंदाचं जगला तर दुःख कोणाच्या वाट्याला येणार नाही बुवा, कोणाच्या वाट्याला येणार नाही. येणारा प्रत्येक दिवस, येणारा प्रत्येक क्षण, येणारा प्रत्येक तास आनंदाने जगा, काही होणार नाही. बुवा मगाशी बोलता बोलता बोलले, बुवा मगाशी बोलता बोलता बोलले की जी चांगली माणसं असतात ती परमेश्वराला लवकर प्यारी होतात, बरोबर की नाही? जी चांगली माणसं असतात ती परमेश्वराला प्यारी होतात आणि जी या समाजाला विघातक असतात ती 100 वर्षे जगतात, बरोबर की नाही? जी या समाजाला विघातक असतात ती 100 वर्षे जगतात. पटकन बुवानी नावा घेऊन टाकल्याने जे त्या ट्रक मध्ये 112 लोक होते त्याच्यामध्ये वाचले, त्यांची नावं घेऊन पटकन टाकला. ही चूक आहे. मी एक लहान मुलं तुम्हाला सांगतो की तुमची चूक दाखवून देतो फक्त, नाही म्हणजे स्टॉप नाही, ते लागूनच तुम्ही सांगितलं. जे 55 लोक गेले ते लोक देवाला आवडतात आणि जे गेले नाही त्यांची नावं तुम्ही पटकन वाचून टाकली, ते समाजाला विघातक म्हणून सांगितलं. कुठेतरी हा शब्द कुठेतरी मग ते समाजाला विघातक कशी काय होऊ शकतात, हा कुठेतरी एक पॉइंट आहे. मग तुम्ही सांगितलं असणार बसल्या जागेवर हो काहीतरी करी, काय का बसल्या जागेवर करतात हो या, बरोबर? बुवा काय आपला काय मनुष्य आज हा उद्या नाही. बुवा मनुष्य आज आम्ही भजन करतात, उद्या सकाळी मंगला गाडी तुम्ही एकत्र जोगदान जाणार, बरोबर? तुम्ही मला उद्या बसून घेऊन जाणार, एकदम जाणार मांडीवर बसून तुम्ही. ओ बुवा मरण हे प्रत्येकाला येणार आहे, मरण हे शाश्वत आहे, पण ते मरणाचं भय नसावं, नाही काय? परमेश्वराने माणसाला जन्माला घातलं, एकदा एक दिवस तो मरण येणार. बुवा काय बुवा सांगतो तुम्हाला गंमत. एका स्मशानामध्ये 2 प्रेत जळलेली होती, स्मशानामध्ये 2 प्रेत जळलेली होती आणि सारखे एक मनुष्य त्या कटोट्यावरती बसून त्या दोन्ही जळलेल्या प्रेताकडे एक टक लावून बघत होता. एक जण कोणतरी सद्गृहस्थ जाऊन विचारला, अरे बाबा त्या जळलेल्या प्रेताकडे तू एकसारखा टक लावून बघतो, कोण पाहुणे की काय तुझे? तर तो मनुष्य म्हणाला, नाही म्हणतो, ते पहिलं प्रेत जळलंय ना त्या माणसाने आयुष्यभर काजू बदाम पिस्ता सगळे चांगले उच्च पदार्थ खाल्ले आणि दुसरं प्रेत जे जळत आहे त्या माणसाने आयुष्यभर फक्त मसाला भाकरी अशा याच्याबरोबर जगलेला तो मनुष्य. काय मिळवते डाळ भात खाल्लं त्याच्यावरती जगला. पण आज जळल्याच्या नंतर दोघांची राख एकच आहे. मग मनुष्याला गर्व कशाला पाहिजे? काय गर्व करतो? मी एवढी बदना केली, मी तेवढी बदना केली, मी एवढं पहाडी आवाज लावते, काय ना कोण नाही कोणता डाळ भात कोणता काय आपला, बरोबर की नाही बुवा? व लता मंगेशकर ज्यावेळी मरणाच्या उंबरठ्यावरती होती लता मंगेशकर, तेव्हा सुद्धा कोणीतरी विचारलं, लता मंगेशकर तुम्ही भारतरत्न पुरस्कार मिळवला, आज या संगीत क्षेत्रामध्ये तुमचं नाव अव्वल आहे. त्यावेळी लता दीदींनी सुद्धा सांगितलं की आजही या संगीत क्षेत्रामध्ये मी उभी आहे. या संगीत क्षेत्रामध्ये मला चांगले अनेक पुरस्कार मिळाले, पण अजूनही मला या संगीतातला साथ सुद्धा येत नाही. ही बुवा मनाची श्रीमंती आहे. हा ज्यांनी समजलं ना तो यशाचे शिखर गाठलं म्हणून समजा. नाही तर मी ह्याच्यात खेळतोय, मी तेवढं खेळतोय, तवान बुवा आवाज लावू घेत नाही, काय ना बुवा त्या काय नाही. त्या दिवशी एक मनुष्य मेलो, असंच मेलो, बरोबर? म्हणजे आता तुमचं सांगते गोष्ट बुवा, त्याच्यात वाईट काय नाही, पण भजन रसिक केली आहेत, त्यांना मनोरंजन सुद्धा वया भजन कारण केली आहे ती बारी होय. माता भगिनी सुद्धा त्या सगळ्यांचा आदर करायचो, भजन करायचं, पण मनोरंजन उलटू धमाल हो गया. माका सांगते वेळेस असा सांगितलेला बुवा त्या दिवशी, म्हणजे मला वाटतं 40 का 42 वर्ष वयाचं मनुष्य, आऊस मारली रडलो नाही, बापूस वाढलो एक तिकून डोळ्यातून काढल्या नाही. बुवा ऐका हो माऊली, ऐका फक्त मी सांगते, ह्या झाल्याच्या नंतर मग 500 रुपये द्यावा. तर एका माणसाची म्हणजे बुवा 40 एवढ्या वयात असतात तो, आऊस वाढली रडलो नाही, बापूस वाढलो रडलो नाही, बहीण वाढली रडलो नाही,
भाव वारलो रडलो नाही, पण बायको अचानक वाढली. धाय मोकळा रडा पडलो. 13 दिवस अन्न पाणी वर्ज. निसतो रडता, उभे खाय रडता, बालडी बाजूक लावलेली पाणी पुजवा, एवढं रडलो. 13व्या झाल्याच्या नंतर कोणीतरी एक सरपंचान जाऊन विचारलं, काय तात्या असा काय बापूस वारलो रडलंच नाही, आऊस वारली रडलंच नाही, बहीण वारली रडलंच नाही, भाव वारलो रडलंच नाही, आणि आज 13 दिवस जो तू रडतस हाय मोकळा झोप सुद्धा नाही तुका, अन्न पाणी वरलं, काय झाला का एवढा बायकोवर प्रेम कसा तुझा? तर त्या माणसाने काय सांगणार बुवा? तात्याने सांगलं, ऐकला सरपंच भाऊ एवढा वाईट म्हणतं ना, मला सांगतो ना सुद्धा काय करू. जेव्हा आऊस मारली तेव्हा शेजारी म्हातारी पातारी गेली आणि मिठी मारल्याने माका सांगलेली, ऐकलं आऊस गेली तर जाऊ दे, ऐकलं आऊशीची माया मी दे तुका. बापूस मारलो तेव्हा आजूबाजूचे म्हातारे गेले, त्यांनी मिठी मारलेली, आई सांगलेली, ऐकलं बापसाची माया मी देतोय, राखा नको. मग मारवानीला बहीण वारली तेव्हा कोणतरी गेली, बहिणी सांगलेली राखी मी बांधतोय. भाव वारलो तेव्हा सांगलेली माझी अर्धी इस्टेट तुका देतोय, पण रडा नको भावासाठी. पण आज बायको मारून 13 दिवस झाले रे, कोण सुद्धा असा म्हणत नाही. बायकोची माया मी देतोय. काय होय काय सांगता येत नाही, कोण कोणासाठी म्हणता. खासियतच अशी आहे, भजन करणार मनोरंजन सुद्धा एवढंच. हे भजन पूजन चालू आहे की आज या भजन क्षेत्रामध्ये आपण कुठेही गेला धार्मिक कार्यक्रम असले, माझ्या छत्रपती शिवाजी राजांची पुण्य आणि त्या महाराजांसाठी महाराष्ट्र सादर करतो आहे, सादर करतो बुवाकडे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. Thank you.
जगदम एका महाराजांसाठी जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद. या ठिकाणी सकवावादक सन्माननीय कार्तिश गोसावी यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आमचे मालवणकर बुवा यांच्याकडून आलेले स्वीकारतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय बबन वराडकर, बबन सांडव, बबन कुळेकर, बबन नेरकर, बबन उपरकर, विजय काळसेकर यांच्या स्मरणार्थ रिक्षा संघ गणेश मंडळ अध्यक्ष सन्माननीय बाळा वराडकर आणि प्रियांश वराडकर यांच्याकडून हे माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. माजी उपाध्यक्ष सन्माननीय बंडू हरणे यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे वसंत नारायण आरोलकर आणि वासुदेव नारायण आरोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री विजयकुमार वळजू यांच्यातर्फे माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. आणि वसंत नारायण आरोलकर आणि वासुदेव नारायण आरोलकर यांच्या पुण्याने पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतोय. त्याचप्रमाणे श्रीमती जयश्री नारायण सांडव यांच्या स्मरणार्थ सांडव परिवार यांच्याकडून माझ्यासाठी हे 251 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. आणि श्रीमती जयश्री नारायण सांडव हिच्या आपल्या चिरशांती लाभो याची भगवंताच्या चरणाची प्रार्थना करतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतोय. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा ज्ञानाचा अभंग या ठिकाणी सादर करतोय.
या ठिकाणी कैलासवासी वासंती वसंत आरोलकर आणि कैलासवासी वसंत नारायण आरोलकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ कुमार विहान दुर्गेश आरोलकर यांच्यावरून 505 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आले स्वीकारतोय आणि कैलासवासी वासंती वसंत आरोलकर आणि कैलासवासी वसंत नारायण आरोलकर यांच्या पुण्याने पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन या ठिकाणी करतोय. त्याप्रमाणे सन्माननीय